नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ द टेन्स बघितले होते। 12 टेन्सचे स्ट्रक्चर आपण बघितले होते। आता आपण वर्तमान काळाचा जो पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय साधा वर्तमान काळ। तर साधा वर्तमान काळाचे सूत्र आहे ते आहे s + v1 s ऑब्जेक्ट। बरोबर, त्यामध्ये आपल्याला जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। त्यानंतर आपण जे ओळख बघणार आहे बघा, हाऊ टू आयडेंटिफाय द टेन्स म्हणजे वाक्याच्या शेवटी तो, ता, ती, तो, ते, तोस अशी अक्षरे येतात तेव्हा तिथे साधा वर्तमान काळ होतो। साधा वर्तमान काळ तिथे होतो। आणि नियमाचा जर विचार केला तर बघा, फर्स्ट वन सुरुवातीला करता यावा, वाक्याच्या सुरुवातीला कधी करता येत असतो। त्यानंतर सेकंड आय सोबत क्रियापदाला यस किंवा एस वापरायचं नाही, कारण आय हा फर्स्ट पर्सन आहे, प्रथम पुरुषी नाउन आहे। त्यासोबत या टेन्स मध्ये म्हणजे साध्या वर्तमानामध्ये कधी क्रियापदाला यस किंवा एस वापरले जात नाही। त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरायचे आहे आपल्याला या टेन्स मध्ये। बघा, क्रियापदाचे 4 फॉर्म असतात। त्यामध्ये फर्स्ट वन क्रियापदाचं पहिलं रूप, सेकंड क्रियापद दुसरे रूप, क्रियापद तिसरे रूप आणि क्रियापदाचं चौथे रूप। किंवा क्रियापदाला आपण v1 ला ing बरोबर तसे आपण लिहू शकतो किंवा बोलू शकतो। त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला तिथे घ्यायचं। त्यानंतर तृतीय पुरुषी एकवचनी नामासोबत क्रियापदाला यस किंवा एस आपल्याला वापरायचं आहे। आता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे काय की थर्ड पर्सन जो असेल, प्रथम पुरुष, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन। प्रथम पुरुष म्हणजे काय आय म्हणजे मी, आम्ही, बरोबर। सेकंड पर्सन म्हणजे कोण यू, तू, बरोबर। आणि आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय, बरोबर। तिसरा व्यक्ती म्हणजे कोण, समजा एखादा व्यक्ती ॲब्सेंट आहे, एखादा विद्यार्थी ॲब्सेंट आहे, आपण त्या व्यक्तीबद्दल बोलतोय। प्रथम व्यक्ती विचारतो दुसऱ्या व्यक्तीला आणि दुसरा व्यक्ती उत्तर देतोय की तो आला नाही आज, कारण बरं नाही, कारण तो आजारी आहे असं तो उत्तर देतो। म्हणजे काय, तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण चर्चा करतोय म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी। बघा, त्याला आपण यस किंवा एस वापरायचं आहे। तर तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे काय, कोणत्या एक्झाम्पल जर आपण जर घ्यायचं तर ही असेल, शी असेल, इट असेल आणि एकवचनी नाव इत्यादी। आता एकवचनी नाम म्हणजे काय, जगातलं कोणत्याही वाक्यामध्ये वापरल्या जाणारं एक नाम। फॉर एक्झाम्पल राहुल असेल, संगीता असेल, राधा असेल, संतोष असेल, मोहन असेल, कोणतंही नाव, जगातलं कोणतेही एक नाव वाक्यात येत असेल तर त्याला म्हणतात तृतीय पुरुषी एकवचनी नाव। समजलं इथपर्यंत? बघा, त्यानंतर नंतरचा नियम आहे अनेक वचनी नामासोबत क्रियापदाला यस किंवा एस वापरत नाही। बघा, अनेक वचनी म्हणजे कोण, दोन व्यक्ती किंवा दोन व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती असेल वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला यस क्रियापदाला यस किंवा एस हे प्रत्यय वापरायचं नाही। आता अनेक वचनी नाम म्हणजे कोण, दे असेल, बघा आपण बघितलं दे, वी, यू अनेक वचनी नाम इत्यादी। त्यानंतर बघा, तृतीय पुरुषी एकवचनी नामासोबत क्रियापदा शेवटी जर वाय येत असेल तर त्या वायला आपल्याला काढून टाकून तिथे त्या वायचा लोप करून आपल्याला ते आय एस हे प्रत्यय जोडायचं आहे। कुठे, तृतीय पुरुषी एकवचनी नामासोबत जर वाक्याच्या शेवटी क्रियापदा शेवटी जर वाय येत असेल तरच त्या ठिकाणी त्याला आपल्याला काढून टाकून त्या ठिकाणी आपल्याला आय एस हे प्रत्यय आपल्याला तिथे लावायचं आहे। आणि शेवटी आपण जे म्हणतो कर्म घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने आपण जर सूत्र असेल, स्ट्रक्चर असेल, आयडेंटिफाय असेल म्हणजे ओळख, आणि त्यानंतर रूल्स असेल, नियम, जर आपण प्रत्येक काळाचा प्रत्येक टेन्सचा जर या पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला भरपूर अशी मदत होईल। आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वर्तमान काळाचा जो पहिला उपप्रकार आहे सब टाइप्स ऑफ दी प्रेझेंट टेन्स तो आपण आज बघितला। देन आपण वर्तमान काळाचा सेकंड जो प्रकार आहे म्हणजे कोणता, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।